मंडळी, रात्रीचे शांत वातावरण, शहर झोपलेले, रस्त्यांवर फारशी वर्दळ नाही आणि याच शांततेचा फायदा घेत काही चोरट्यांनी भंडाऱ्यात अक्षरशः दहशतीची सावली पसरवली आहे। एका रात्रीत अवघ्या 5 तासांच्या कालावधीत 21 दुकाने फोडली गेली, लाखोंचा मुद्देमाल लंपास झाला आणि सकाळी उठल्यावर व्यापाऱ्यांना जे दृश्य पाहायला मिळाले ते धक्कादायक होते। कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी होण्यासाठी केवळ चोरांची हिंमतच नाही तर सुरक्षेतील गंभीर पोकळीही कारणीभूत असते। गेल्या काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढताना दिसत होत्या। ग्रामीण भाग असो किंवा शहर, चोरट्यांनी आपला डाव टाकायला सुरुवात केली होती। काही दिवसांपूर्वीच वरठी पोलीस ठाणे हद्दीतील नेरी गावात दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडली होती। फिर्यादी सकाळी सुमारे 10 वाजता कुटुंबासह शेतात गेले होते। घराला कुलूप लावून ते निघून गेले आणि सायंकाळी सुमारास 7 वाजता परतले। मात्र घरात प्रवेश करतानाच त्यांना काहीतरी विचित्र जाणवले। कपाट उघडले होते, घरातील वस्तू अस्ताव्यस्त होत्या आणि काही क्षणातच त्यांच्या लक्षात आले की घरफोडी झाली आहे। अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता। त्यांनी लाकडी कपाटाने लॉक तोडले, आत ठेवलेला प्लास्टिकचा सुटकेस उघडला आणि त्यात ठेवलेले स्टीलचा डबा चोरून नेला। या डब्यात सोन्याचे दागिने आणि 8,000 रुपये रोख रक्कम होती। एकूण 37,500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला। या प्रकरणी वरठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र या घटनेनंतर काही दिवसांनी जे घडले त्याने संपूर्ण जिल्हाच हादरून गेला। बुधवारच्या मध्यरात्रीची वेळ होती, शहर झोपलेले, बाजारपेठ शांत आणि याच वेळेत चोरट्यांनी भंडाऱ्यात मोठा डाव साधला। माहितीनुसार मध्यरात्री 12 ते 5 या अवघ्या 5 तासांच्या कालावधीत चोरट्यांनी 21 दुकाने फोडली। ही चोरी एका ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली। प्राथमिक माहितीनुसार खरबी येथे 3 दुकानात, ठाणा येथील 3 दुकानात, शहापूर येथे 4 आणि भंडारा शहर येथे 11 दुकानात चोरी झाली। याचा अर्थ असा की चोरी केवळ एका भागापुरती मर्यादित नव्हती तर संपूर्ण तालुक्यात पसरलेली होती। भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक या सुमारे अर्ध्या किलोमीटरच्या पट्ट्यातील 11 दुकाने फोडण्यात आली। चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी शटर, साबळ आणि इतर अवजारांनी वाकवले। काही ठिकाणी शटर उचलून आत प्रवेश करण्यात आला। सकाळी जेव्हा दुकानदारांनी दुकाने उघडली तेव्हा अनेकांना तुटलेले शटर, उचकलेले कुलूप आणि रिकामी कॅश ड्रॉवर दिसली। काही दुकानदार तर काही क्षण निशब्द झाले, कारण त्यांच्या मेहनतीची कमाई एका रात्रीत गायब झाली होती। या चोरीतील एक विशेष बाब म्हणजे चोरट्यांनी दुकानातील इतर महागड्या वस्तूंना हातही लावला नाही। मोबाईल दुकाने, किराणा दुकाने, हार्डवेअर दुकाने, अनेक ठिकाणी महागड्या वस्तू होत्या, पण चोरट्यांनी फक्त रोख रक्कम उचलण्यात भर दिला। यावरून पोलिसांचा असा अंदाज आहे की ही अनुभवी टोळी असू शकते, कारण अनुभवी चोर सहसा कमी वेळात काम उरकतात, जास्त वजनाच्या वस्तू टाळतात, फक्त रोख रक्कम किंवा छोटे मौल्यवान वस्तू घेतात। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ही चोरी एकट्या व्यक्तीचं काम नाही, यामागे 9 जणांची टोळी असू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला। कारण एकाच वेळी अनेक ठिकाणी चोरी, अवघ्या काही तासात 21 दुकाने फोडणे आणि नियोजनबद्ध हालचाल हे सर्व पाहता गुन्हेगारांची व्यवस्थित टोळी सक्रिय असल्याचे संकेत मिळत आहे। घटना उघडीस आल्यानंतर भंडारा पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला। मात्र इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो। भंडारा सारख्या जिल्हा मुख्यालयात, महत्त्वाच्या चौकात, बाजारपेठेत सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत का? किंवा असतील तर ते कार्यरत आहेत का? हा प्रश्न आता व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिक विचारू लागले आहेत। कारण एका रात्रीत 21 दुकाने फोडली जात असतील आणि कोणालाही काहीच कळत नाही, हे केवळ धक्कादायक नाही तर सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे। या घटनेनंतर भंडाऱ्यातील व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे। प्रशासनाच्या म्हणण्यानुसार शहरात नियमित गस्त घालण्यात येते, मात्र या घटनेनंतर नागरिक विचारत आहेत, जर गस्त होती तर 21 दुकाने फोडली कशी? कुणालाही संशय का आला नाही? या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाला द्यावी लागणार आहेत। गेल्या काही वर्षात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये बाहेरील गुन्हेगार टोळ्या सक्रिय झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत। त्या टोळ्या सहसा एका रात्रीत अनेक ठिकाणी चोरी करतात, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरत राहतात, पोलिसांना चकवा देतात। भंडाऱ्यातील या घटनेचीही अशीच एखादी टोळी सक्रिय असण्याची शक्यता पोलीस तपासात आहेत। या घटनेनंतर भंडाऱ्यातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे। कारण जर चोर 21 दुकाने फोडू शकतात, शहराच्या मध्यभागी चोरी करू शकतात, तर उद्या घरांनाही लक्ष्य केले जाऊ शकते। ही घटना केवळ चोरी नाही तर प्रशासनासाठी एक मोठा इशारा आहे। कारण गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी मजबूत गस्त व्यवस्था, प्रभावी सीसीटीव्ही नेटवर्क,
त्वरित तपास आणि नागरिकांशी संवाद या सर्व गोष्टी आवश्यक असतात. जर या गोष्टींमध्ये त्रुटी राहिल्या तर गुन्हेगारांना मोकळे मैदान मिळते. सध्या पोलिसांनी तपास सुरू केला आहे. संशयितांची माहिती गोळा केली जात आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की लवकरच आरोपींचा माग काढला जाईल. चोरीचा मुद्देमाल जप्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र नागरिक आणि व्यापाऱ्यांची अपेक्षा एकच आहे, फक्त तपास नको, परिणाम हवा. आता पाहायचे एवढेच की भंडाऱ्यातील या चोऱ्यांच्या तांडवाचा शेवट पोलिसांच्या कारवाईने होतो की हा प्रकार अजून मोठ्या घटनांचा इशारा ठरतो. ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार. जर आपण झकास मराठीला अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा.